नमस्कार मंडळी, मी सानिका कुक विथ सानिका या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम परफेक्ट हाफ केजीची व्हेज बिर्याणी बघणार आहोत। तर त्यासाठी मी 2.5 ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे। त्याला चांगलं धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून जवळजवळ 1-1.5 तास ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये लिंबू नंतर सगळे खडे मसाले ॲड करून त्याच्यामध्ये जीरा आणि तेल मीठ हे सर्व ॲड करून पाणीला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यातले सगळे खडे मसाले काढून ठेवायचे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तसं पटत असेल तर तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण भिजत ठेवलेला बासमती तांदूळ त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि 70 to 80% शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर कापलेल्या भाज्या थोड्याशा तेलामध्ये मस्त भाजून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर 4 चमचे तेल त्यामध्ये मसाले आणि आपल्या कांदा टोमॅटोची प्युरी ॲड करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला जवळजवळ 1 वाटी दही ॲड करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। दही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका। त्यानंतर बिर्याणी मसाला हे सगळं मिक्स करून त्याला झाकण मारून तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचं आहे। नंतर तेलामध्ये फ्राय केलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड करून मस्त मिक्स करून भाज्या शिजवून घ्यायच्यात। शिजल्यानंतर आपल्याला थर देण्यासाठी एका टोपामध्ये भाज्या, भात आणि कलर, कोथिंबीर, कांदा, तूप हे सर्व ॲड करून एकदम थर देऊन ठेवायचं आहे। त्यानंतर कोळशाचा दम देण्यासाठी कोळशाला चांगलं गरम करून त्याच्यावरती तूप ॲड करून पटकन झाकण मारून जवळजवळ 2 मिनटं ठेवून द्यायचं। नंतर गॅसवरती ठेवून ते 10 ते 15 मिनटं चांगला दम देईपर्यंत ठेवायचं आहे आणि आपली एकदम परफेक्ट हाफ केजीची बिर्याणी तयार होते। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।